हॅलो एव्हरीवन. आज आपण लिक्विडिटी शिकणार आहे. लिक्विडिटी मार्केटचं मेन फ्युअल असते. लिक्विडिटी शिवाय मार्केट अप डाऊन मुवमेंट देत नाही. आता आपण पहिला एक्सटर्नल लिक्विडिटी शिकणार आहे, त्यानंतर इंटरनल लिक्विडिटी. दोन मेन पार्ट आहेत, त्या शिकूया आपण. एक्सटर्नल लिक्विडिटी मध्ये येते डे हाय लो, वीक हाय लो आणि मंथ हाय लो. ह्या तीन लिक्विडिटी असतात. म्हणजे पहिला काय होतंय, डे हाय घेतला तर लोची लिक्विडिटी घेणार आणि डे लो घेतला तर हायची लिक्विडिटी येणार. सेम वीकसाठी मंथसाठी सेम, लोची लिक्विडिटी मग हायची लिक्विडिटी. पण ह्याच्यासाठी ट्रेंड पण जास्त मॅटर करतोय. ट्रेंड जर अप ट्रेंड असेल आणि डेचा हाय घेतला तर लोची लिक्विडिटी घेण्याचे चान्सेस कमी असतात. आणि तेच जर ट्रेंड अप ट्रेंड असला आणि डेचा लो घेतला पहिला, त्यानंतर मग डे हाय टार्गेट राहते. असे डेची कॅन्डल आहे समजा. ही प्रिव्हियस डेची कॅन्डल, म्हणजे आता ह्या 1 तारखेची कॅन्डल असेल, 2 तारखेला असा हा लो ब्रेक केला, त्यानंतर चेंज ऑफ कॅरेक्टर केलं आणि त्यानंतर हे असं टार्गेट राहते. तिथे एंट्री प्लॅन असा बनतोय. चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर डे हायचं टार्गेट राहते. हे असं स्वीप होते, चेंज ऑफ कॅरेक्टर आणि त्यानंतर ऑर्डर ब्लॉक टॅप होते आणि डे हायचं टार्गेट होते. सेम डाऊन ट्रेंडसाठी सेम. डाऊन ट्रेंड असेल तर पहिला हाय घेणार, पहिला हाय घेते, परत मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट आणि त्यानंतर हे हायचं टार्गेट राहते, सॉरी लोचं, आणि ते हायचं टार्गेट राहते. सेम वीकची कॅन्डलला सेम, मंथच्या कॅन्डलला पण सेम एंट्री प्लॅन राहतो. याचं तुम्हाला एक्झाम्पल पण देतो, त्याच्या आधी हे क्लिअर करतो. हा समजा अप ट्रेंड आहे, अप ट्रेंड मध्ये जर इथं मध्ये कुठेतरी हे अशी कॅन्डल बनती, आता अशी कॅन्डल पहिला लिक्विडिटी स्वीप करणार, त्यानंतर चेंज ऑफ कॅरेक्टर करून परत खाली येऊन परत डे हाय घ्यायला जात्या. कॅन्डलचा कलर चेंज करतो मी. ठीक आहे, असा डे लो पहिला स्वीप होतो आणि स्वीप झाल्यानंतर मग टार्गेट डे हायचं राहते.
थोडक्यात काय करतात, इन्स्टिट्यूशनल जे बँक वगैरे असतात ना, इथं रिटेल ट्रेडरच्या हे असतात स्टॉप लॉस, ते स्वीप करतात आणि देन टार्गेट डन करतात. इथं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. हे झालं अप ट्रेंडचं. डाऊन ट्रेंडचं एक सांगतो. सेम डाऊन ट्रेंडला ट्रेंड जास्त मॅटर करते, त्यामुळे ट्रेंड पहिला समजून घ्यायचा. असंच सॉरी, तर कॅन्डल दाखवतो. अशी कॅन्डल पहिला स्वीप करत्या, त्यानंतर डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर, त्यानंतर एफ जी ऑर्डर ब्लॉक टॅप होत्या आणि मग टार्गेट डन होते. यासाठी ट्रेंड जास्त महत्त्वाचं आहे. हेच जर इथं उलटं झालं, पहिला डे हाय स्वीप झाला, तर इथं इथं एक पॉईंट ऑफ इंटरेस्ट असेल ऑर्डर ब्लॉक वगैरे, इथं टॅप करेल आणि समजा अशी क्लोजिंग झाली, म्हणजे पहिला हाय स्वीप झाला, तर समजा असा पहिला हाय स्वीप झाला, त्यानंतर खाली येत असेल गॅप डाऊन, सॉरी, आता ह्या अप ट्रेंड आहे, त्याच्यामध्ये गॅप अप झालं, डे हाय ऑलरेडी ब्रेक केला, त्यानंतर खाली एखादा पॉईंट ऑफ इंटरेस्ट असेल तर तिथं टॅप करते आणि मग मार्केट वर जाते. त्या दिवशी साईडवेज होऊन परत इथून वर पण जाते. असं याचं तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल पण दाखवतो. आता ही कॅन्डल बघा, तीन जूनची कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करू आपण. काय हा लो मार्क केला आणि हा हाय मार्क केला. त्याच्यामध्ये आपण काय करायचं, बारक्या टाइम फ्रेमवर शिफ्ट व्हायचं. पहिला हाय लो मार्क करून घ्यायचा, डेचा हाय आणि लो. तीन तारखेला होते, 3 तारीख बघा, तारीख. आपण प्रिव्हियस डे लो मार्क केला, ठीक आहे, 3 तारखेचा. एक से तीन तारखेला मार्क केला, असं त्याला आपण अजून बारक्या टाइम फ्रेम जायचं. तीन तारीख
इथं आता इथं काय झालं, डेलो स्विच झाला आणि त्यानंतर स्विच झाल्यानंतर पहिला तो स्विच येतो त्याला आपण चेंज कॅरेक्टर म्हणायचं. इतका चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणायचं सांगतो मला 2 मिनिट. हे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर झालं. चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर हा युपीला होतं मिटिगेशन होतं. मिटिगेशन इथं 1 मिनिट किंवा 5 मिनिट इथं अशी इंटरप्लॅन करायचं. आता आपल्याला स्विंग चेंज ऑफ कॅरेक्टर पकडायचा. त्यानंतर पॉईंट ऑफ इंटरेस्ट घ्यायचा आणि तिथून इंटरप्लॅन करायचं. ते पेज पण आला असतं तरी ते पेज घेतलं असतं आपण. आणि एस एल तर डे म्हणजे जे स्विच होतं तिथे ठेवायचं आणि टार्गेट डे हाय. डे हायचं टार्गेट टार्गेट बनवायचं. किती पॉईंटची राहिलं आहे 350 पिप्स मिळाले. सेम विकलीला आणि मंथलीला पण गोष्ट आहे. आता विकली टाईमवर जर लिक्विडिटी मार्क केली म्हणजे हाय लो मार्क केला तर त्यानंतर 1 आवर टाईमला शिकवायचं. आणि जर मंथली कॅन्डल असेल तर 4 आवर शिकवायचं हाय लो मार्क केल्यानंतर. आणि हे चेंज ऑफ कॅरेक्टर इथं करणार असतं. आपण मार्केट स्ट्रक्चरमध्ये शिकलो की याचं वाटतं आपल्याला जस्ट आयडिया त्यानंतर आता लिक्विडिटी मार्केट नंतर आता डेच हाय लो मार्क केला मार्केट असं प्रसिद्ध करते आणि हा लास्ट जो आयडिया म्हणतो आयडिया असं काही लिक्विडिटी म्हणतो पहिला जो आयडिया नसते त्याचा चेंज कॅरेक्टर नाही. चेंज कॅरेक्टरनंतरचा पॉईंट ऑफ इंटरेस्ट म्हणून एंट्री पकडायचा. त्याच्यासाठी ट्रेंड जास्त मॅटर होतो आपल्याला लक्षात ठेवलं. ट्रेंड सोबत गेलं तर स्ट्रॅटेजी लागतं. आणि जरी ट्रेंड आता नसला ट्रेंड आहे ट्रेंड असेल आणि पहिला हाय केला पहिला हाय केला तर इथे खरं पॉईंट ऑफ इंटरेस्ट असेल. हायब्रिड केला ठीक आहे. त्यानंतर मग काय करतंय जर आपल्याला असेल तर पहिला हायब्रिड करत केला आणि जर खाली असलं तर मॅक्सिमम तिला पॉईंट ऑफ इंटरेस्ट मध्ये आणि मग बघत किंवा अशा प्रकारे आणि आपण कमी करतो. सेम आणखी दिसते मला पेटंट अकरा तारखेची हाय घेतला त्यानंतर लो सेम पेटंट लावायचं हाय घेतला त्यानंतर लो हाय घेतला लो मग टाकलं ना पहिला लो घेतला आपण टाकला आणि त्यानंतर हाय घेतला. ट्रेंड जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे ट्रेंड सोबत गेलं तरच एंट्री चांगलं असतं आणि टार्गेट लावायचं. आणि किती खूप असतं सांगतो आलिया आलिया एवढं आपण केलं काय पॉईंट आलो आली वापस वापस मॅक्सिमम लिक्विडिटी किती असतात 1 पॉईंट हा चेंज कॅरेक्टरची किती असतात त्या बॉसला लिक्विडिटी असतात ठीक आहे. मग इथं जर बॉसला केला ब्रेक ऑफ केलाच कॅन्डल अशी फिल झाली वाईट त्यानंतर खाली क्लोज झाली अशी रेडमध्ये कॅन्डल क्लोज झाली तर ही बॉस लिक्विडिटी सुद्धा त्यानंतर एकदम एखादा पॉईंट ऑफ इंटरेस्ट असेल तर त्या खाली येते आणि मग बरं होते आणि तो इकडे सेलिंगचा ट्रेड प्लॅन करू शकते मग तिथून असं प्लॅन बनते प्लस असे सेल बनते आणि ह्या पॉईंट इंटरेस्ट असेल तर डायरेक्ट खाली मध्ये पॉसिबल आहे आणि जर हा चेंज कॅरेक्टर बनला त्यामुळे इथे चेंज कॅरेक्टर बनणार त्याला काय करायला बनणार सेम आपण या ट्रेंडचं सांगतो बॉस final सेंटरला बॉस असा ब्रेक त्यानंतर कॅन्डलची वरून क्लोज होतात तर यानंतर बॉस ही बॉस इक्विटी घेतली आणि आता इथे तेवढे कॉन्फिडन्स असेल तर तिथपर्यंत व्हॅल्यू मिळेल आपल्याला नंतर नाईन प्लॅन बनते मग इथे इथपर्यंत बॉस यानंतर वरती टार्गेट सेम चेंज ऑफ कॅरेक्टर सेम चेंज ऑफ कॅरेक्टर कसं होतं इथं बॉस झाला
बॉस नाराज आहे बॉस नाराज असेल तर लोक होते म्हणतात हा बॉस आहे तर हा आपला चेंज करतो पॉईंट बनवाय बॉस जर चेंज करतो ठीक आहे तर चेंज करेक्ट पॉईंट पर गोष्ट म्हणजे काय होते निगेटिव्ह शकतो तर याला फिक्स केलं खाली बदलून या येऊन कॅनल बदल त्याला करेक्ट पॉईंट सुद्धा लागतो म्हणजे तुला लॉगिन कर म्हणजे या सेल रिटर्न केला आणि ते होते त्याच्या काय जर झालं कॅन्डल क्लोज झाली सोड कॅन्डल वर जरी त्याचा करेक्ट होता तुम्हाला इथला इकडं ऑर्डर नसते तर त्यामध्ये त्यांच्या कॅरेक्टर झालं लगेच सेलमध्ये किंवा बाईंगमध्ये जायचं आहे लगेच लाईक आउटबॉक टॅप करते करते नंतर त्या जे आउटबॉक असेल ते असतं त्याकडे आणि मग गाडी कंटिन्यू करता हा बाकी होता अप्रेंटिसशिपला लगेच बाई मारायची चला कॅरेक्टर नंतर एक आउटबॉक तिथे तेव्हा टॅप करते नंतर तिथला त्या रेल्वेला एक जो आउटबॉक कंटिन्यू असेल त्याला टॅप करते आणि मग आपण कंटिन्यू होतो रिझल्ट त्यांच्या कॅरेक्टर नंतर गाडी हायशी कंटिन्यू करत नाही तसं रिव्हर्स रिटर्न येते आणि मग कंटिन्यू करते आणखी पॉईंट ही झाली एक्सटर्नल लिक्विडिटी आता इंटरनल लिक्विडिटी इंटरनल लिक्विडिटी कुठं असं सांगतो इंटरनल लिक्विडिटी आपली असते त्याची स्ट्रक्चर आहे इंटरनल लिक्विडिटी या पार्टमध्ये असते ठीक आहे जो आयडन्स करायला येते ना लिक्विडिटी मध्ये बनते लिक्विडिटी म्हणजे इक्वल हाय इक्वल लो एम बॅटल बी बॅटल फॉरिंग वेज ही लिक्विडिटी असते म्हणजे मार्केटचं फ्लो आहे बॉस इथं हा पार्ट सांगतो हा सांगतो इक्वल हाय त्यानंतर क्वार्टर स्टॅप म्हणजे झाली तसं पर्टिक्युलर स्लाइड सेम चालू असतं सगळे टाकतात आणि गाडी बंद करतात सेम टाकण्यासाठी सेम चालू होतं आपण मार्किंग देतो मला फिक्स तेच तुम्हाला कंट्रोल करू नको आपण गायडन्स देतो बॉस तर सुविधा असतात पण काही क्लिअर असतात प्रत्येक बरोबर असतात क्लिअर असतात त्याचं सुविधा असतं त्याचं सुविधा कंट्रोल करते आपला चेंज कंट्रोल करतो म्हणजे आपला हायवर हायक पण लागला त्या रिपेअर तुम्हाला आणि नंतर सच हायक नंतर हायलाईट होणार दोन टेबल करून जावं आपला रिपेअर असेल तर सेम एकदम हा एम आपण केला होता आउटलुक एक लिखा तो बदला तो टाइप करते तो केला ये तो केला ठीक आहे त्यानंतर आयडेंटिफाय केला होता आपल्याला त्यानंतर एक्स्ट्रा आउटलुक क्लासची सांगितलं तुम्ही एक्स्ट्रा आउटलुक हे लिमिट टेबल केला आणि लिमिट फीचर्स असतात सांगतो लिमिट आपली बॉस सुद्धा ते थोडी कसं बॉस असं खेळायचं तर ते बेल्ट आणि त्या चिकट करतो हा चिकट मला किती लिमिट आहे तुम्ही लाईन मार्केटचं सांगितलं कुठलं दुसरं काही नाही जे आता वर्किंग होतंय तेच सांगायला इथं तरी चेंज करायचं सुद्धा ना स्कॅन मध्ये पहिला स्कॅन मध्ये नॉट साईडला स्कॅन दिली फक्त मध्ये क्लोज झाली ग्रीन कॅन कॅनल मार्क नाही वर पेलिंग करायचं तर मध्ये लिमिट चेंज करायचं लिक्विड लिक्विड शीट नंतर लिक्विड शीट नंतर असेल काय करणार तर पहिला ऑर्डर ब्लॉक चेंज करताना पहिला ऑर्डर म्हटलाय आपल्याला चेंज करताना पहिला ऑर्डर त्याला टॅप करेल देखून टॅप केल्यानंतर दोन्ही कॉन्टॅक्ट तुम्हाला लाईट दिलं चेक टॅप केल्यानंतर चेक केल्यानंतर आपल्याला सेम तरी नाही ऑर्डर टॅप केल्यानंतर ओव्हर कॉन्टॅक्ट स्टार्ट केला टॅप करून लाईट दिलं आणखी एक्झाम्पल देतो मग एवढी ठीक आहे आता बस ओळख कोणत्या चेंज करायचं सुरू केलं कोणत्या रिएक्शन ऑर्डर बॉक्स समजला आणि लिक्विड कुठं पडायचा त्या पाठी लिक्विड असा आणि काय नाही अजी लिक्विड आहे लिक्विड लिक्विड असते मार्केट लिक्विड आहे त्या फॉर्म मध्ये बनवलं ते तुम्हाला समजते लोकल लिक्विड केलं ठीक आहे लिक्विड 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 देन आणि कसं एक लिक्विड आहे आणि परत सांगू आणि बॉक्स करी बघा आता आपण लिक्विड लिक्विड हे सगळं लिक्विड लिक्विड आहे सेम लिक्विड दाखवतो मी इथं असं होतं इथं लिक्विड मध्ये सेक्शन टावल ठीक आहे टावल मध्ये ऑर्डर टॅप आणि लिक्विड लिक्विड कसं हाय लो बनणार या कंडिशन मध्ये असं तर एक ऑर्डर टॅप नाही कंडिशन मी आता वर कंडिशनला पहिला करायला लागलो ते क्लास पॉइंट वर टाकायला लागलो ते गेला आणि सेम कंडिशन परत डाउन होतं नाही पण बघा ते वर दोन झाले सेम झाले लिक्विड समजली
मला आता त्यामध्येच काय नंतर ठीक आहे क्लिक करून दाखवतो क्लिक करून कंप्लीट देतो असेल तुम्ही करा कशी लिक्विड मिळाली ते पण सांगा आणि स्टडी किती तरी माहिती किती तरी मिळणार आणि मग आपल्याला कसं पाहिजे ते पण जे काय असेल तर मिळालं नाही पाहिजे त्याचे इन्स्ट्रक्शन करणे ओके लेक्चर में आपको मला कमेंट करा पहिला पण लेक्चर आम्ही सांगतो ओके बाय बाय उद्या बघा ते आपण करतो आणि कम्युनिकेशन लागतो काही पण तुम्हाला लिक्विडवर कॉन्फिगरेशन असेल तर त्या सेलिंग पाहिजे इथे टॅप करणार जर टॅप केलं तर तो सेलिंग असेल हायलाइट आता सांगितलं बेस्ट पिक हायलाइट लावायचं इथे हाय हे काय इथे हॅलो बेलची सेकंड आपण आपण नंतर टॅप केलं नेक्स्ट वीकमध्ये तर सेल पोस्ट असेल नंतर रिपीट ठेवत आवडून जाईल त्यासाठी जास्त मला सेल्स आहे बघा त्याच्यासाठी घेतो एक काय फक्त सेशन समजतो तुम्ही सेटिंग करू बरोबर हा याची सेन्सेस केले आहे असेल ते नंतर चेंज करायचं झालं तर वेगळा नसतं असं तर जास्त पाहिला इथं टाईप मध्ये राईट नाव तर मी ब्रेक कॅम्प करतो जरी नाही का असं सेल होऊ शकते हे दोन प्लॅन आहेत काल सेट